लावण्यात आलेला आहे आणि जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार आता बॉम्ब शोधक पथक देखील मैत्री बंगल्यावरती दाखल झालेले आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार काय, ही कोणाची गाडी आहे आणि कोणी हे स्टिकर लावलं याची आता पोलीस सविस्तर माहिती घेतात आहे। देवेंद्र, पोलीस आता सविस्तर माहिती घेत आहेत। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तिथे दाखल झालेलं आहे। आता हालचाली काय आहेत त्या सांगाच, मात्र ही गाडी कुणाची होती असं पोलीस शोधतायत की ही गाडी नेमकी कुणाची होती, पण ही गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे का? अद्याप याबाबत कुठली माहिती मिळाली नाहीये। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार पोलीस बॉम्ब शोधक पथकासह या मैत्री जे संजय राऊत यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या गाडीवरती हे कोणी स्टिकर लावले होतं, ही गाडी कोणी त्या ठिकाणी पार्क केली होती, त्यामुळे या सगळ्या सविस्तर गोष्टी ज्या आहेत त्या पोलीस आता तपास करतील। प्रथमदर्शनी पोलीस जे आहेत ते या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत, मैत्री बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि नेमकी गाडी काय आहे, स्टिकर कोणी लावलं होतं या सगळ्याचा तपास सध्या पोलीस करतात आहे। देवेंद्र, यापूर्वी सुद्धा संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या। एक फोन कॉल सुद्धा, त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा संजय राऊतांचे धाकटे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी व्हायरल केलं होतं। त्यांच्या मते ह्या धमक्या देणारा जी व्यक्ती होती ती त्यावेळेला त्यांनी आरोप केला होता की एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहे। आता काही आरोप केला जातोय का राजकीय अनुषंगानं, किंवा त्या संदर्भात काही अधिक अपडेट्स आहेत का? नक्कीच यापूर्वी देखील अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झालेले आपण बघितलेले आहेत, मात्र ही घटना नुकतीच घडलेली आहे आणि यावरती अद्याप तरी कोणाच्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत। सध्या पोलीस जे आहेत ते या सगळ्याचा तपास करतात आहे आणि तपासाअंती नेमकी ही गाडी कोणी पार्क केलेली आहे या संदर्भातील माहिती मिळेल। त्याचसोबत आपण सुनील राऊत असतील किंवा संजय राऊत असतील यांची देखील या सगळ्या घटनेवरती प्रतिक्रिया घेऊ किंवा त्यांच्याकडे काय या सगळ्या संदर्भात माहिती आहे त्याचा देखील त्यानंतर उलगडा होईल। जे बॉम्ब शोधक पथक दाखल झालेल्या त्या पथकाबद्दलचा काही तपशील हाती लागलेला आहे का, आणि पोलिसांनी आता या व्यतिरिक्त काही हालचाली सुरू केल्या आहेत का? पोलिसांना ज्यावेळी ही सगळी माहिती मिळाली, अशा पद्धतीची गाडी लावण्यात आली, त्यावरती अशी धमकीवजा स्टिकर देखील लावण्यात आलेलं आहे, हे आसपासच्या लोकांना लक्षात आलं, बंगल्यातील काही लोकांना लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलेलं आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार आता पोलीस देखील घटनास्थळावरती आहेत, ज्या ठिकाणी गाडी आहे त्या ठिकाणी आहेत, सोबत बॉम्ब शोधक पथक देखील आहे। त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं की काही गोष्टी आता तपासानंतरच स्पष्ट होतील की नेमकं हे कोणी गाडी लावलेली आहे आणि ही कोणाची गाडी आहे। धन्यवाद देवेंद्र, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की संजय राऊतांच्या घराजवळ एक बॉम्ब से उडा दूंगा असा मजकूर असलेलं स्टिकर असलेली गाडी आढळून आली होती। स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ही बाब संजय राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी आता अखेर हालचालींना सुरुवात केलेली आहे। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे। संपूर्ण निवासस्थानाची झडती घेतली जाते या स्टिकरचा आणि संजय राऊतांच्या घरी काही एखादी बॉम्ब सदृश वस्तू आढळते का याचा शोध घेतला जातो आणि या वाहन मालकाचा सुद्धा शोध घेतला जातोय।